मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना भेटणं पवार साहेबांसाठी ज्येष्ठ नेते अशामध्ये मागत नाही राज्याच्या प्रश्नावरती. कालची बैठक विधान भवनात जे माननीय पवार साहेब आले ते सीमा प्रश्नासंदर्भात एक महत्वाची त्यासाठी खरं म्हणजे की सीमा प्रश्नाच्या बैठकीत काय घडले बाहेर सीमा प्रश्नाच्या बैठकीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किती प्रमुख नेत्यांना बोलवलं होतं मला सांगा ना तुम्ही. आम्ही त्याचे पार्टी आहोत. शिवसेना ही या चळवळीत या संघर्षात एक महत्वाची पार्टी आहे. काय चर्चा आहे आपले वकील का उपस्थित राहत नाही सुप्रीम कोर्टामध्ये किती वर्ष झाली हा खटला प्रलंबित आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याच्याविषयी किती जाणीव आहे की मराठी माणूस तो हाल अपेक्षा भोगतो आहे त्यातून तोडगा निघावा यासाठी त्यांची काय भूमिका आहे आणि काय चर्चा झाली. तुम्ही पुढल्या बैठकीला काय तारीख दिली परत एक बैठक तारीख घेताय का. सीमा प्रश्नाच्या बैठकीपुरतं शरद पवारांचं विधान भवनात येणं मग त्यांनी काय करावं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण एकनाथ शिंदेच्या काळात तुम्ही जाता आणि तुमच्या पक्षाची बैठक ही शिवसेनेला दुखावणार आहे. एनडीए बरोबर जाणार नाही ते मी खासदार सांगतो. सामना प्रसंग आलेले शरद पवारांच्या विचारधारेविषयी शंका घेण्याचं मला कारण नाही. मी त्यांना पाहतो पण कालच्या कृतीविषयी मात्र शिवसेना ही ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता की अस्वस्थ की ह्या गोष्टीची गरज नव्हती. तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवता तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देता. गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर मग जर तुमच्या पक्षाची बेईमानी झाली त्याच्यावर दुसरे बोलण्याचा अधिकार नाही. तुमच्या पक्षाची गद्दारी झाली पवारांचं नेतृत्व त्याला आम्ही गद्दारीच म्हणतो. बंडखोरी वगैरे म्हणत नाही गद्दारीच आहे. मग त्या गद्दारांविरुद्ध कोर्टात जाणं किंवा त्यांच्याविषयी भूमिका हे कशा आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढतो ना. आणि तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला कोण आहे हे का यशवंतराव चव्हाण आहेत. एकनाथ शिंदे म्हणजे यशवंतराव चव्हाण आहेत का यशवंतराव चव्हाण आहेत का शिवसेना पाटील आहेत का शिवसेनराव नाईक आहे विलासराव देशमुख आहे मनोहर जोशी आहे की त्यांच्या दालनात जाऊन तुम्ही कोणी आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे. मी जरी त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत स्नेहाचे आणि प्रेमाचे असतील तरी मी माझ्या पक्षाच्या भूमिकेवर ठाम. गद्दारी ही गद्दारी ममता बॅनर्जींच्या पक्षात झालेल्या गद्दारीवर मी त्याच पेशाने लक्षात घ्या. गद्दाराला माफी नाही तरच या महाराष्ट्राला लागलेली गद्दारीची पीड दूर होईल. जर मोठे नेते गद्दारांना प्रतिष्ठा देत राहिले तर या राज्याची बदनामी होणारच.